हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. सर, आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे आपल्याला फोन येत होते, की पुढील कंडिशन काय राहणार आणि बऱ्याचशांच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात आलं होतं, की 29 तारखेपर्यंतच पाऊस राहणार. परंतु आजची 31 ऑक्टोबर आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांना आज सुद्धा बी पाऊस होता. तर काय राहणार सर आता पुढची कंडिशन? हे पहा पाऊस बंद होणार आहे किंवा पाऊस पूर्ण गेलाय असं वक्तव्य आपलं तरी नाहीये. हो. कारण की ज्या सिम्प्टम्स महाराष्ट्राच्या दोन्हीही भागामध्ये चालू आहेत. कालही भोकरदन, जाफराबादला मुसळधार पाणी झालंय. हं. पाऊस टक्केवारीनुसार कमी होत असतो. डायरेक्टली बंद तो होत नसतो आणि बरोबर. प्रामुख्याने आजच्या या रेकॉर्डिंगमध्ये आपण शेतकऱ्यांचं जवळपास पूर्ण चिंताच मुक्त करणार आहोत. कशी हो. कंडिशन आली वगैरे, वगैरे. हं, तर पहा 29 तारखेला बऱ्याच जणांनी सांगितले की हा शेवटचा पाऊस आहे. पण हा शेवटचा पाऊस नाही. कारण की हं. अजूनही महाराष्ट्रात आजही सुद्धा 31 ऑक्टोबरला पाणी नाशिक क्षेत्रामध्ये, धुळ्यामध्ये काही ठिकाणी तर भोकरदन, जाफराबाद, छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या काही मोजक्या भागांमध्ये का होईना तो असणार आहे. हो. पावसाची पद्धत बदलली आहे. पहिलं कसं सर्वदूर घ्यायचा तसं राहिलेलं नाहीये आणि मात्र तो निघूनही गेला नाहीये. त्यामुळे हं. ह्या दोन्हीचा जो काही गोष्टी आहेत त्या पहिले समजावून घ्या. बरोबर. जेणेकरून आपण गाफील राहणार नाहीये. काही जण काय करतील ह्या टायमिंगला सोयाबीन वाळू घालणं, काही जणांचं काम काही जणांचं कापसाचं काम चालू आहे. निव्वळ गाफिलपणाही चालणार नाहीये. तर आजचा पाऊस आहे खानदेशामधल्या काही मोजक्या भागांना पण चांगलाच पाणी पडणार आहे. हां. छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्येही तुरळक ठिकाणी का होईना आभाळ आणि गरमीचं आगमन होऊन तो पाऊस होणार आहे हो. काही भागांमध्ये. हं. बुलढाणा तसेच अकोला, अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी, मराठवाड्यामध्ये मोजक्या ठिकाणी अशा बरोबर. प्रकारचा पाऊस झालेला आहे. हो. बऱ्याच भागांमध्ये आज पाणी पडणार नाही, पण काही एखाद-दोन ठिकाणी आजूबाजूला का होईना शितोळे पडू शकतात. बरोबर. नंदुरबार सुद्धा आज पावसाच्या रडारवरती आहे. हो. आणि 1 नोव्हेंबरपासून वातावरण अजूनही थोडंसं मोकळं व्हायला सुरू होतील. त्यामध्ये नाशिक जिल्हा, जळगाव, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि थोडाफार विदर्भात एखाद-दोन गावांना, मराठवाड्यात एखाद-दोन गावांना ही पद्धत असेल. कारण की 2 दिवस चांगला चान्स आपण हं. सांगितलेला आहे. हो. तर आता ही वातावरणाची पद्धत जी आहे खराब राहणं, ढगाळलेलं राहणं हे 4-5 तारखेपर्यंत चालणार आहे. हं. त्यापेक्षाही 6 तारखेपर्यंत थोडंफार ढगाळलेलं वातावरण नागपूरसारख्या ठिकाणी वगैरे, वगैरे येईल. हो. पण जो धाक आहे ना, तो धाक बिलकुल आता संपल्यात जमा आहे. पण त्या धाकामध्ये काही प्रमाणात कुठे-मोठे पाणी पडणं असेल. आता पेरण्या कधी करायच्यात? सगळ्यात मोठा प्रश्न हा शेतकरी वारंवार विचारतोय. बरोबर. तर माझं एक म्हणणं असेल गव्हाची पेरणी तुम्ही 8 नोव्हेंबर किंवा 9 नोव्हेंबरला करा. हं. कारण की त्या दिवशीपासूनच थंडीचा कडाका वाढणार आहे. 10 तारखेपर्यंत आणखीन थंडी तीव्र होणार आहे. हो. पण 6 आणि 7ला थंडीची चाहूल महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हं. सकाळची आणि संध्याकाळची असेल आणि ह्या 2-4 दिवस 1 नोव्हेंबरला आणि 5 नोव्हेंबरपर्यंत दिवसाचं टेम्परेचर जे आहे ते कमी होणार नाही. ते त्याच पद्धतीनं राहील. पण सकाळच्या थंडीमध्ये थोडा बदल पाहायला मिळू शकतो आणि चांगली थंडी जी आहे ती हा नोव्हेंबरचा पहिला आठवडा शेवटच्या दिवशीपासून थंडी वाढेल. ती थंडी दीर्घकाळ 15 दिवस तरी चांगली चालेल अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या हवामानाची एकंदरीत आहे. हो. आणि हं. सर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी सांगितलं होतं, की नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस आहे, परंतु तारखा जाहीर नव्हत्या केल्या. तर काय राहणार सर त्याबाबत अपडेट? नाही, चांगला प्रश्न आहे. बघा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खराब वातावरण आहे. काही भागांमध्ये आपण तो पाऊस सध्या सुद्धा सांगितलेला आहे, की मोजक्या ठिकाणी का होईना तो पडत राहील. म्हणजे निव्वळ 100% क्लिअर वातावरण नाहीये. हं. जेणेकरून आपण क्लिअर म्हणायचं आणि तो पाऊस त्या पद्धतीने पडायचा अशी पद्धत त्यामध्ये आहे. तर हो. त्या भागातल्या शेतकऱ्यांना अशी विनंती आहे, की ज्यांना अशा थोडक्या वातावरणात सुद्धा पाऊस पडतो त्या शेतकऱ्यांनी फारशी कामाची घाई किंवा पेरणीची घाई फारशी करायची नाही. जे काही राहिली मागं. एरवी आता थोडा उशीर झाला आणि तेरही झालाय. त्यामुळे 4-5 दिवस एवढे थोडे थांबलेले बरे. बरोबर आणि सर. सिस्टम जे आहे ते अजूनही अरबी समुद्रातलं हे पश्चिमी वाऱ्याचं आहे. त्यामुळे मराठवाड्यात का होईना, नांदेड पट्ट्यात का होईना, यवतमाळमध्ये का होईना 4-5 तारखेपर्यंत खराब वातावरण हे आहे. परभणीसाठी सुद्धा अजूनही अडचणी वाढ आहे. पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा 5-6 पर्यंत वाढ आहे. आणि त्यानंतर हे वातावरण सिस्टम चांगल्या पद्धतीनं निघून जाण्याच्या देखील तयारीत आहे. पण बरोबर. त्याला चांगली गव्हाच्या पेरणीची जी काही तारीख असेल आपण ती 9-10 सांगतोय, पण त्यावेळेस बरं आहे. हो. आणि थांबायचंच असेल तर 10-8 तारखेपर्यंत ही वापसा होतात काही-काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऊन जर असं पडून राहिलं तर. हो. तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा 9-10ला हरभऱ्याच्या पेरणी करायच्या. आता भलेही उशीर झालाय, पण पेरण्या तरी थांबवणार कधी आपण? किती दिवस थांबवणार शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा? बरोबर आहे. त्यामुळे पेरणी करू शकता आणि ऑलरेडी मी मागेही सांगितलेलं आहे, ज्यांना नुकसान सहन करण्याची ताकद असेल त्यांनी मागे सप्टेंबर महिन्यात सुद्धा आपण ज्यावेळेस 28 तारखेला परतीचा मान्सून गेलाय, हो. त्यानंतर 4-5 तारखेला जो पाऊस पडला होता प्री मान्सूनचा. हं. तसेच हे प्री मान्सूनचे पाऊस किंवा वादळाचे मान्सूनचे पाऊस देखील आता ह्या दिवाळीच्या पिरियडमध्ये देखील पडलेले आहेत. हो. पण या पावसामुळं त्याच्या अगोदरच्या ज्या गॅप होता 15 दिवसाचा त्यामध्ये ज्यांनी पेरण्या केल्या त्यांचं उगवण पण वर आलंय.
पण असं नाही की ते मरेलच, 100% जाईलच. त्याच्यावरती योग्य प्रकारच्या बुरशीनाशके वगैरे फवारणी केल्या तरीही टिकून राहतं बरोबर. आणि त्यानंतरची परिस्थिती आपण पाहिलं बेमोसमी पेरणी आणि मोसमाची पेरणीचं अव्हरेज वगैरे वेगळं असतं हे शेतकऱ्यांना देखील माहिती आहे. हो. तर तुमचे काही प्रमुख प्रश्न असतील तर ते आपण बद्दल बोलूयात. आणि सर त्याचबरोबर तुम्ही तुमचं जे तोडकर हवामान अंदाज ऑफिशियल जे चॅनल आहे, तर त्याच्या हं. माध्यमातून तुम्ही असं सांगितलं होतं, की थोडा अंदाज देणे थांबवतो. म्हणजे काय कारण असू शकते? असे बरेच शेतकरी मला फोन लावून विचारत होते. त्याबद्दल काय सांगणार सर? नक्कीच. काय मागच्या वेळेस जो पाऊस पडायचा 27, 28 आणि 29च्या कालखंडामध्ये त्यावेळेस हो. बऱ्याच जणांची विनंती होती, "साहेब थोडं थांबलेलं बरं राहील." कारण की आणि आम्हाला भीती वाटते म्हणजे तुम्हाला पाहिलं कीच आम्हाला भीती वाटते म्हणे आता. हं, हं. कारण की अंदाज चुकीचा नाहीये, चुकला सुद्धा नाहीये. बरोबर. पण परिस्थिती अशी आहे की उद्या जी टेन्शन येणार आहे, 2-4 दिवसांनी जे होणार आहे नुकसानाचं टेन्शन ते आज येते आणि मला सुद्धा जरा थोडंसं वेगळंच वाटलं कारण की अखेरीस नुकसान होणार आहे आणि काही शेतकऱ्यांची मानसिकता कमकुवत आहे. की जे शेतकरी सहन करू शकत नाही. कारण की डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे आणि त्यामध्ये आपला रपाटाच चालू आहे की अतिवृष्टी होणार आणि मुसळधार होणार. कारण की जे ॲक्चुअली आहे ते सांगावं पण लागतं. तर बरोबर. त्यामुळे असं बोललो होतो की मी थोडंसं थांबू का? तुमच्या हो. प्रतिक्रिया कळवा असं कमेंटमध्ये मी त्यांना वेळेस बोललो होतो. पण बरोबर. त्यामध्ये 99% पेक्षाही अधिक शेतकरी म्हटला की तुम्ही थांबू नका. उद्याच्या एखाद्याच्या घरामध्ये पाणी शिरायची वेळ येत असेल आणि ती पूर्वकल्पना नसेल तर ते नुकसान अधिक जास्त मोठं असेल. हो. त्यामुळे ते आपण निरंतर चालूच ठेवणार आहे. अंदाज बंदची भाषा नाही केलेली कारण की ते बंदही नाही करणार. बरोबर. महाराष्ट्राला गरज आहे आणि ती गरज आपण पूर्ण करणं ही बुद्धी आपल्याला देवाने दिलेली. त्यामुळे ती निरंतर चालू राहील. बरोबर. मग हं. सर आता हे जो पाऊस आहे, तर हे किती तारखेपर्यंत म्हणजे 5 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे का? नक्कीच. आता बघा, जोपर्यंत थंडी कडाक्याची पडत नाही, तोपर्यंत वातावरण ढगाळलेलं, खराब असं सुद्धा असणार आहे. हो. आणि ॲक्चुअली पाऊस 5 पर्यंत तरी का भाग बदलत पद्धतीचा राहील. हो. कदाचित असं सुद्धा होऊ शकतं, कारण की बंगालच्या उपसागरामध्ये अजून एक वादळ तयार होणार आहे. त्याची हं. पूर्वकल्पना कोणी दिली की नाही माहीत नाही. पण तुम्हाला मी मागच्या रेकॉर्डिंगमध्ये 4-5 दिवसापूर्वी सुद्धा दिलेली आहे, की हो. 4-5 तारखेदरम्यान हे वादळ जर महाराष्ट्राच्या दिशेने फिरलं, तर परत एकदा पाऊस ॲक्टिव्ह होऊ शकतो. पण बरोबर. सध्या संभाव्य शक्यता मॉडेलनुसार जर आपण पाहिलं, तर 5-6 तारखेपर्यंतच वातावरण खराब असेल. हो. आणि पावसाची तीव्रता ही सर्वदूरची नसेल, म्हणजे सगळ्याच गावांना पडेल असं काही याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत नाहीये. हो, समजा सर आजपासून ते 5-7 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी एक योग्य वेळ मिळेल. म्हणजे रब्बी पेरणी करण्यासाठी काही हरकत नाही आता. हं. माझं तर असं म्हणणं आहे, ज्यांच्या 5 तारखेपर्यंत वापसा होतील ना, त्यांनी हो. बिनधास्त पेरायचे. कारण की आता पेरणी लांबून चालणार नाही. अव्हरेजचा विषय असतो. बरोबर. बेमोसमी पेरणी होते आणि अ, अ, त्यानंतर आपण एक रिपोर्ट पण काढणार आहोत. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे असे पण फोन आलेत, की पुढे चला आम्हाला टरबूज करायचे कारण पाण्याची क्षमता जास्त आली. आता हे पिकं हो. तर गेलीच. बरोबर. त्याच्यामधनं 4 पैसे मिळतील. असे उन्हाळी जे पिकं असतात, त्या पिकांचा एक गारपिटीचा रिपोर्ट जो आहे कारण की आता यंदाचा पावसाळा असा झालाय, की सगळ्याच गोष्टी पाहिल्यात. महापूर पाहिलाय, वादळी वाऱ्याचा पाऊस पाहिलाय, ओला दुष्काळ पाहिलाय. मग ती गारपीटचा देखील धाक होऊ शकतो का? तर संभाव्य शक्यता मॉडेलनुसार तरी दिसते. पण त्याचा एक रिपोर्ट काढून आपण शेतकऱ्यांपर्यंत प्रोव्हाईड करूयात. जेणेकरून आता लांबचा अंदाज म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये 10-15% मागे-पुढे तर होईलच. पण ती बरोबर. एक पूर्वकल्पना मिळून जाईल, की ठीक आहे, किती खर्च करायचा आहे, कसं करायचं कुठल्या भागांना त्याचा इफेक्ट असू शकतो. हो. ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. कारण की आजची जर पिरियड आपण पाहिलंय, धुळी-धुळी अतिशय पावसाने द्राक्ष उत्पादकांना आधीच वेठीस धरलंय आणि त्यातल्या त्यात जर पुढे असं संकट असेल, तर खर्चावरती देखील ताबा राहू शकतो. आणि माझ्याही माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय, की मित्रांनो ज्यावेळेस तुमचं पीक हार्वेस्टिंगला येत असेल, द्राक्ष असतील किंवा बागायतदार शेतकरी असतील, तर त्यावेळेस माझ्या अंदाजामध्ये कोणते जिल्हे वगळावेत त्या वेळेपुरते कारण की व्यापारी तुम्हाला वेठीस धरतोय आणि ते नुकसान मला पावत नाहीये. त्यामुळे ते देखील बरोबर. कमेंटमध्ये आवर्जून सांगत चला. आपल्या हक्काचं सचिन ठाकरे सुद्धा चॅनल आहे. त्यामध्ये तुम्ही विचारू शकता. बरोबर सर. तर सर हं. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. चालेल. धन्यवाद.